रयत शिक्षण संस्था कर्मवीर विद्या प्रबोधिनी सातारा अंतर्गत रायगड विभागीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन गव्हाण येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय आणि जनार्दन आत्माराम भगत ज्युनियर कॉलेजमध्ये बुधवारी करण्यात आले होते। रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग काउन्सिल सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन झाले। यावेळी गव्हाण शाखेच्या स्थानिक स्कूल कमिटीचे चेअरमॅन अरुण शेठ भगत, गव्हाण ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच विजय घरत, जयवंत देशमुख, योगिता भगत, रायगड विभागीय अधिकारी M.K. कोंगेरे, गव्हाण शाखेचे स्थानिक स्कूल कमिटी सदस्य अनंता ठाकूर, विश्वनाथ कोळी, रयत सेवक बँकेचे संचालक किशोर पाटील, प्रभावती ठाकूर, संतोष गुजर, वैभव गावण, जागृती चिखलेकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। उद्घाटन सोहळ्यानंतर खऱ्या अर्थाने वक्तृत्व स्पर्धेला सुरुवात झाली। मराठी, हिंदी, इंग्रजी या तिन्ही विषयांतून गटनिहाय वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली। 5वी ते 7वी, 8वी ते 10वी आणि 11वी ते 12वी अशा तिन्ही गटातून सुमारे 210 विद्यार्थ्यांनी या वक्तृत्व स्पर्धेत सहभाग घेतला होता। रायगड विभागाच्या सर्वच शाखेतील विद्यार्थ्यांनी यात सहभाग नोंदवला होता। वक्तृत्व स्पर्धा दरम्यान लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी प्रत्येक गटाला सदिच्छा भेट देत विद्यार्थ्यांना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या। या वक्तृत्व स्पर्धेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ देखील उत्साहात साजरा झाला। गटनिहाय प्रथम, द्वितीय, तृतीय आणि उत्तेजनार्थ असे 4 क्रमांक काढून त्या यशस्वी विद्यार्थ्यांना रोख रक्कम आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले। यावर्षी पहिल्यांदाच रायगड विभागीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन गव्हाण शाखेत करण्यात आले होते। गव्हाण शाखेच्या प्राचार्य आणि रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग काउन्सिल सदस्य ज्योत्स्ना ठाकूर, उपमुख्याध्यापक विलासराव लेंबे, पर्यवेक्षिका शशिकला पाटील, रयत शिक्षण संस्थेचे लाईफ मेंबर रवींद्र भोईर, लाईफ वर्कर देवेंद्र म्हात्रे, ज्युनियर कॉलेज विभाग प्रमुख संजय उगले, राजेंद्र चौधरी यांच्या नियोजनाअंतर्गत या स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते।